विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया एक भन्नाट प्रश्न जो की नेहमी परीक्षेत विचारला जातो. काय म्हणतात, एका टेनिस स्पर्धेत 5 खेळाडूंनी भाग घेतला. प्रत्येकाने एक सामना प्रत्येकाशी एकदा खेळला तर या स्पर्धेत एकूण सामने किती होती? ऑप्शन 1 5, 20, 4, 10. तर आता आपण बघूया हा प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय सूत्र बघू आपण, की नंतर परीक्षेत आपण नुसतं पाहायला तर आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर एकदम झटक्यात जमलं पाहिजे 0 मिनिटामध्ये. तर बघूया, चला. सूत्र काय म्हणते, n कंसात n वजा 1/2. हे सूत्र एवढं महत्वाचं आहे हे जर पाठ केलं, प्रश्न बघितले आपण झटक्यात सोडू शकतो. तर आपण n म्हणजे काय, 5. चला आता 5 वजा 1, n वजा 1/2. काय आलं बघा, 5 गुणिले 4/2, 2 4. राहिलं काय, 5 गुणिले 2. 5 गुणिले 2 म्हणजे 10. आपला ऑप्शन नंबर 4 हे आपलं तर राईट आलेलं आहे. यालाच आपण डबल सोडवायचं म्हणजे डायरेक्ट कसं सोडू शकतो, आपल्याला सूत्र समजलं की डायरेक्ट आपल्याला काय करायचं, जितके खेळाडू आहेत त्याच्यातून 1 मायनस करायचा, वजाबाकी करायची आणि त्याच्या अर्ध करायचं. सरळ म्हणजे काय, 5 गुणिले 4/2, 2 4, 5 2 10. हे आपलं उत्तर काय ऑप्शन 0 मिनिटात आले की नाही मित्रांनो. आता खालील प्रश्न जे आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधून दाखवा. ओके.